हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते। आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी पटकन असं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि त्याचबरोबर छान छान कमेंट करा। तर त्यानंतर इकडे सकाळची कामं वगैरे माझी चालली होती, म्हणजे सकाळी बेडशीट वगैरे चेंज केलं बेडवरचं आणि नंतर मग इथे ध्रुवाला आंघोळ वगैरे घातली, फ्रेश केलं त्याला छान। मग इथे बॉडी लोशन लावत होते, त्याचे असे नाटकं चालले होते, म्हणजे त्याला सगळं त्याच्या हातानेच करायचं असतं। तर स्वयंपाक वगैरे सकाळीच आवरला होता, मीही छान रेडी झाले होते आणि वेळेने तिला स्कूलला सोडून आले। तर हा जो व्हिडिओ ना गेले 4 ते 5 दिवस झाले एडिट करून झाला होता, पण व्हॉइस ओव्हर द्यायचा होता आणि त्यासाठी मला वेळही मिळत नव्हता। आणि जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा मग बाहेरचा जो काही आवाज आहे तो यायचा, भरपूर असं काम वगैरे आहे चालू त्यामुळे। आणि सकाळी जरी जायचं म्हटलं तरी सकाळी तिकडे त्यांचं 7लाच काम चालू होतं, समोर अशी बिल्डिंगचं एक काम चालू आहे। सो मग त्यामुळे ते लोक सकाळी लवकर येतात आणि खूप जास्त मोठ्याने आवाज वगैरे असं येतो, मग ते व्हिडिओमध्ये चांगलं नाही वाटत। तर त्यामुळे असं सगळ्या गोष्टी घडल्या। मग आज म्हटलं फायनली आपण व्हॉइस ओव्हर देऊच या आणि आज अपलोड काही झालं तरी करायचाच व्हिडिओ, कारण की खूपच जास्त गॅप होते व्हिडिओमध्ये त्यामुळे। त्यानंतर सकाळी ध्रुवासाठी छानसा ॲपल ज्यूस बनवला, त्याने तो पिला आणि मस्त अशी दुपारी आम्ही झोप काढली। आणि संध्याकाळी इकडे मैत्रिणीने माझ्यासाठी अशा वालाच्या शेंगा आणल्या होत्या छान, तर उद्या छान अशी सकाळी भाजी बनवणार आहे। तर आत्ताच मैत्रिणीने छान अशा वालाच्या शेंगा दिल्यात मला, तिने गावाकडनं घेऊन आली, तर त्या मस्त अशा आता याची छान उद्या सकाळी भाजी बनवते मी। आणि आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मी एक नवीन ग्रुप जॉईन केलाय, त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देईलच। तरी त्यांना छान अशा भाजी वगैरे फ्रेश आणल्या होत्या त्यांनी संध्याकाळी, मग त्या छान अशा क्लीन करून ठेवल्या। आणि सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम आहे ते माझ्यासाठी। सो मग सकाळी मी इकडे लवकर दुसरा नेक्स्ट डेला 5:30ला सुटले होते आणि बाहेर असं धुकी वगैरे अशी पडली होती, म्हणजे खूप जास्त थंडीचं वातावरण झालं आहे, त्यामुळे असं सगळं वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं आणि थंडी खूप जास्तच वाजत होती। त्यानंतर छान असं स्वयंपाक आवरला आणि मस्त अशी वरण भात, त्याचबरोबर भाजी चपातीचा टिफिन होता तो पॅक केला आणि त्यानंतर माझ्यासाठी ते चपात्या बनवायला घेतल्या आणि सोबतच इथे मी दूधही तापायला ठेवलं, कारण की ध्रुवाला उठलं की लगेच दूध प्यायला लागते। सो त्यामुळे त्याने फीडिंग वगैरे त्याची बंद केली, त्यामुळे मग आता तो असं दूध वगैरे सकाळी उठले की त्याला देत असते कपभर वगैरे असं, मग तो पितो छान। आणि नंतर मग त्याचं खेळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात। तर पटापट ते मी चपात्या करून घेत होते आणि मला वेदांतीच्या टिफिनसाठी एक वेगळी भाजी बनवायची होती, त्यामुळे थोडीशी गडबड होती सकाळी, त्यामुळे मग पटकन सावरून घेतलं इथे। आणि लवकरच मी तुम्हाला माझ्या बिझनेसबद्दल मला छोट्याशा जो काय आहे त्याबद्दल मी लवकरच माहिती देईल, कारण की खूप मला वाटलंही नव्हतं मी कधी असं काही करेल, कारण की योगायोग झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात। आणि मला असं वाटतं ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात आपण ते ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे। आणि आपण जर प्रयत्नच जर नाही केले तर कसं शक्य होणार ना, त्यामुळे म्हटलं आपण प्रयत्न करून बघूया, झालं सक्सेस तर ठीकच आहे, नाही तर मग आहेच आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करूयात। त्यानंतर मी इकडे मग संध्याकाळी मी हे जे काही तोरण होतं ते बनवायला घेतलं होतं आणि ध्रुवची ते लुडबुड चालूच होती, तर मी हे सेल करते। सो कोणाला जर हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल। आणि काल एक ताईंनी कमेंट केली ती व्हिडिओला, त्यांचं खरंच खूप सारं थँक्यू। तर मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण जे कोणी व्हिडिओ बघतात कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला, जेणेकरून मलाही करेल की कोणाला माझा व्हिडिओ बघायला आवडतं आणि कोण माझं डेली व्हिडिओ बघतो। तर असं लवकरच मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष गुरुवारच्या ज्या काही देवीच्या साड्या आहेत सो त्याचा व्हिडिओ मी शेअर करेल। चला तर भेटूयात अशा नवीनशा छानशा व्हिडिओसोबत। चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, छानशी कमेंट करा, बाय।